एवढं विचित्र युग आलाय ना, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांची जर थोडेसे संवाद कधीतरी ऐकण्याचा प्रयत्न आला ना, तर मित्र आपापसामध्ये आपापल्या मित्राला त्याच्या बापाच्या नावावरून बोलवतात. किती मोठी शोकांतिका. आज ज्या मित्राच्या मनामध्ये मित्राच्या बापाची क्रेडिट नसेल, याच्या बापाची किती क्रेडिट याच्या मनामध्ये असेल. आम्ही सुशिक्षित होण्याच्या फक्त नावाखाली एवढे विचित्र होत चाललोय. एखाद्या मित्राचा वाढदिवस साजरा करायचा म्हटलं की आम्ही रस्त्यावर उभा राहून केक आणतो. अरे किमान खाल्ला तरी आनंद आहे राजा. एकामेकाच्या तोंडाला फक्त पुसत फिरायचं, उभ्या रस्त्यावर राहून नाचायचं. त्या केक करता जे पैसे लागतात ना, ते पैसे ज्या मायबापानं कमवले आहेत ना, त्या मायबापाला विचारा. ज्या बापाला तुम्ही नावानिशी हाक देतायत ना, त्या बापाचं कॅरेक्टर असं असतं. एकतर तो बाप समाजाने असा करून ठेवलेला आहे, लहान असल्यापासून लेकराच्या कानावर शब्द जातात, हे इथं जाऊ नको बरं का तुझा बाप मारेल, हे खाऊ नको बरं का तुझा बाप मारेल, इकडे जाऊ नका बरं का तुझा बाप मारेल. बाप मारीन म्हणता 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 तो बाप जणू काही त्या लेकराच्या नजरेत दुसरा यमदेवच झालेला असतो. अहो 6 महिन्यानंतर सुट्टीवर आलेलं लेकरू, खरं सांगा ना, आईच्या सोबत जास्त चर्चा करते का बापाच्या सोबत? का बरं? बाप तेवढ्याही लायकीचा नाही. शपथ घेत असताना सुद्धा लोक आईची शपथ घेतात, बाप काही शपथ घेण्याच्या लायकीचा नाही. बाप हे कॅरेक्टर अजून कोणालाच कळलं नाही. मावशी, माझा प्रश्न तुम्हाला आहे, घरामध्ये जर मुलगा आणि मुलगी असेल ना, तर त्यांचं कनेक्शन असं क्रॉस असतं. मुलाचं प्रेम आईवर असतं आणि मुलीचं प्रेम बापावर असतं. आई जर जास्त किरकिर करत असेल ना, आणि ते जर मुलीला कळालं, बाप जर रागवलेला असेल, ती मुलगी शांत हळूवार पावलाने बापाकडे जाते. बाबा, तुम्हाला मम्मीचा स्वभाव माहित आहे, नका ना तुम्ही एवढं टेन्शन घेऊ, मी तुम्हाला वाढून आणते, माझ्या हाताने भरवते, पण तुम्ही थोडं तरी 2 घास खाऊन घ्या. किती म्हातारा झाला ना बाप, किती म्हातारा होऊ द्या. मुलीचं कधी लग्न झालं, मुलगी जर माहेरी येणार असली, माहीत झालं ना, 2 महिन्यापासून साचवलेले 5-5, 10-10 रुपये त्याची खाण्याची इच्छा होते, तरी सुद्धा ते खर्च न करता एका वेगळ्या कोपऱ्यामध्ये साठवून ठेवतो. त्याच्या मनात भाव असतो, माझी मुलगी येईल, माझे नातवंड येतील, कोणत्या तोंडाने मी त्यांच्या समोर जाऊ. तेवढेच पैसे मुलीच्या हातात टेकवतो, त्याला म्हणतो, बाळा, याच्यापेक्षा जास्त नाही देऊ शकत. राजन,